गॉड्स ओन कंट्री अर्थात देवांचा स्वतःचा देश म्हणून ओळखला जाणाऱ्या केरळ राज्याचं नाव आता बदलणार आहे। केरळ राज्याच्या नाव बदलाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे। केरळ या राज्याच्या नावात बदल करून ते केरलम असं केलं जावं हा प्रस्ताव दिला गेला होता आणि या प्रस्तावाला आता मंजुरी दिली गेली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या मंजुरीनंतर भारताचे राष्ट्रपती हे जे बिल आहे ते बिल राज्य विधानसभेचं मत जाणून घेण्यासाठी केरळ राज्य विधानसभेकडे पाठवणार आहेत आणि मग निर्णय स्पष्ट होईल। खरं तर 1 नोव्हेंबर 1956 रोजी भाषावार प्रांत रचनेनुसार राज्यांची निर्मिती करण्यात आली। केरळ पिरवी डे देखील 1 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो। राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीपासूनच मल्याळम भाषिकांसाठी युनायटेड केरळ राज्याची मागणी केली गेली होती आणि याच पार्श्वभूमीवर राज्य विधानसभेने केंद्र सरकारला संविधानाच्या कलम 3 अंतर्गत तातडीनं पावलं उचलून राज्याचं नाव केरलम करावं अशी विनंती केली। आता हा प्रस्ताव पुढे गेल्यानंतर त्याला किती सकारात्मक रिस्पॉन्स मिळतो यावरच या राज्याचं नाव बदललं जाणार आहे।